नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सांगलीमध्ये एक भयानक प्रकार उघडकीस आलाय। सांगलीतील सरकारी घाटावर पती पत्नी असं एक जोडपं गप्पा मारत बसला होता। मात्र त्याच दरम्यान पतीने चाकू काढला आणि त्याच चाकूने पत्नीचा गळा चिरून तिचा निर्गुणपणे खून केला। प्रियंका चव्हाण असे या मयत महिलेचे नाव असून या खुनानंतर हल्लेखोर पतीने पलायन केले आहे। हत्येच्या या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे। गडहिंग्लज शहरात शनिवारी शोभा सदाशिव धनवडे या महिलेचा अंगावरील दागिने लुटून खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती। हा खून दागिने लुटण्याचा उद्देशाने सुरुवातीला वाटत होतं, मात्र शोभा यांनी दिलेले उसने पैसे मागितल्याने तसेच घरासाठी काढलेले कर्ज फेडता येत नसल्याने गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले याने आपल्या घरात शोभा यांचा गळा दाबून खून करून रविवारी पहाटे 6च्या सुमारास स्वतःच्या व्हॅनमधून तिचा मृतदेह विहिरीत ढकलून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर टीका केली जात आहे। राज्यात अनेक ठिकाणी त्यांचे शिष्य आणि अनुयायी आंदोलन करताना दिसत आहेत। वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे। आता विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नरेंद्र महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज तक्रार दाखल करणार आहेत। आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे। विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले। त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा असा ठराव देखील घेण्यात आला आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे। होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे। अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहेत। त्या संदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत। संगमेश्वर येथे अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे। येथे अवघ्या 8व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली। शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर न उठवल्याने त्याचा राग येऊन त्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले आणि आयुष्यच संपवून टाकले। त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय। राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत। कोर्टाने त्यांना एका प्रकरणात 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। कोकाटेंवर राजकीय संकट ओढावलेलं असतानाच त्यांनी एक विधान करून राज्य सरकारच्या कारभारावरच बोट ठेवलं आहे। आमचे OSD आणि PS सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात। आमच्या हातात काहीच नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना शिक्षा होत नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी 25 फेब्रुवारीपासून अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आंदोलनात सहभागी होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता मस्साजोगमध्ये हालचाली वाढल्या आहेत। वर्षाला 15,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन प्रकारे वितरण होत आहे। नागपूरच्या वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडत असून या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना ही घोषणा केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोर्हे यांनी केला होता। नीलम गोर्हेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोर्हे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। तसेच सुषमा अंधारेंनी नीलम गोर्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।